पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। करमाळा शहर तालुक्यामधून गेल्या 15 दिवसापासून एकूण 13 महिला तर 5 पुरुष बेपत्ता झाल्याची करमाळा पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे। सदर महिला व पुरुष बेपत्ता झाल्यानं बेपत्ता झालेल्या कुटुंबामध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। यापूर्वी करमाळा शहर व तालुक्यामधून सैराट चित्रपट पाहून अनेक तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे। मात्र सध्या करमाळा शहर व तालुक्यामधून युवा युवती बरोबरच महिलाही बेपत्ता होण्याचं प्रमाण करमाळा शहर व तालुक्यामधून दिवसेंदिवस वाढत आहे। अल्पावधीतच इतक्या मोठ्या प्रमाणात युवती व तरुणी महिला घर सोडून पळून गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट पसरलंय। पोलीस दप्तरी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 एप्रिल रोजी करमाळा शहरातील मौलालीचा माळ परिसरातील 18 वर्षीय तरुणी तर 21 एप्रिल रोजी करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील 21 वर्षीय तरुणी तर केतूर नंबर 1 येथील 37 वर्षीय महिला याशिवाय 24 एप्रिल रोजी जेऊर येथील 20 वर्षीय कॉलेज तरुणी तर 25 एप्रिल रोजी भालेवाडी येथील 24 वर्षीय तरुणी 27 एप्रिल रोजी वांगी नंबर 1 येथील 24 वर्षीय तरुणी निमगाव हवेली येथील 23 वर्षीय तरुणी तर 28 एप्रिल रोजी केम येथील 27 वर्षीय तरुणी याशिवाय 30 एप्रिलला करमाळा शहरातील 21 वर्षीय आणि फंड गल्लीमधील 22 वर्षीय तरुणी याशिवाय 3 मे रोजी करमाळा तालुक्यातील कोरटी येथील 28 वर्षीय तरुणी तर 4 मे रोजी पुन्हा केम येथील 27 वर्षीय तरुणी 8 मे रोजी करमाळा बस स्थानकापासून 21 वर्षाची तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करमाळा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे। याशिवाय करमाळा शहरातील 2 पुरुष वांगी नंबर 2 येथील 1 पुरुष जिंती आणि वडशिवणे येथील प्रत्येकी 1 असे 5 पुरुष देखील बेपत्ता झाल्याचं पोलीस डायरीमध्ये नोंद झाली आहे। ऐन विवाहाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या तरुणी तसेच घरचा गाडा सांभाळत असलेल्या महिला पळून गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये कमालीचे चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं पाहावयास मिळतंय। आपल्या कुटुंबातील परिवारावर कोणतं संकट येते त्या कुटुंबालाच माहीत असतं, तेव्हा महिला तसेच तरुणींनी अचानक बेपत्ता होऊ नये असं आवाहन करमाळा शहरातील जाणकार महिला वर्गांमधून केलं जात आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।